तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये जी भरतीची जाहिरात निघालेली होती भंडारासाठी, तर या भरतीमध्ये जे उमेदवार पात्र झालेले आहेत व जे अपात्र झालेले आहेत, तर त्यांची यादी इथं लावण्यात आलेली आहे. तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाअंतर्गत कंत्राटी तत्त्वावरील रिक्त पदे 29/6/2024 पर्यंत भरण्यासाठी इथं जाहिरात निघालेली होती. 25 जानेवारी 2024 रोजी वृत्तपत्रात व शासकीय संकेतस्थळावर इथं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर सदर काढण्यात आलेल्या पदभरती प्रक्रियेतील पात्र व अपात्र उमेदवारांची यादी इथं सोबत जोडण्यात आलेली आहे. तर या भरतीमध्ये जे उमेदवार पात्र व अपात्र झालेले आहेत त्यांची यादी इथं जोडण्यात आलेली आहे सोबत. तर त्या अनुषंगाने जर उमेदवारांना काही आक्षेप असतील तर त्यांनी त्यांचे जे आक्षेप आहे तर ते संबंधित पुराव्यासह दिनांक 19/6/2024 ते 28/6/2024 पर्यंत इथं सादर करायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद भंडारा. तर येथे तुम्हाला तुमचे जे आक्षेप आहे तर ते इथं सादर करायचे आहेत कार्यालयीन वेळेत. आणि नंतर आलेले जे आक्षेप आहे तर ते इथं विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच पुढील सूचना तुम्हाला भंडारा.gov.in व zpbhandara.org.in या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येतील. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर या भरतीमध्ये जे उमेदवार पात्र व अपात्र झालेले आहेत तर त्यांची यादी इथं देण्यात आलेली आहे. तर इथं बघू शकता पदाचं नाव दिलेलं आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम कोऑर्डिनेटर. तर यासाठी ही यादी आहे. तर इथं उमेदवाराचे नाव आहे. त्यानंतर तुम्ही पात्र झाला आहात की अपात्र ते इथं दिलेलं आहे. त्यानंतर इथं रिमार्क दिलेला आहे. तर ही यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतरचे पद आहे मेडिकल ऑफिसर PG आयुष. तर यासाठी ही यादी दिलेली आहे. त्यानंतरचे पद आहे सायकोलॉजिस्ट. तर यासाठी पण ही यादी दिलेली आहे. त्यानंतर मेडिकल ऑफिसर, त्यानंतर मेडिकल ऑफिसर UG आयुष युनानी, त्यानंतर ऑडिओलॉजिस्ट, त्यानंतर फॅकल्टी मॅनेजर, त्यानंतर अकाउंटंट, त्यानंतर प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक, त्यानंतर डेंटल टेक्निशियन, त्यानंतर लॅब टेक्निशियन. तर या पदांसाठी ही पात्र अपात्र उमेदवारांची यादी दिलेली आहे. तर ही संपूर्ण यादी तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. आणि या यादीसंबंधी जर तुम्हाला काही आक्षेप असतील तर ते तुम्हाला इथं 28/6/2024 पर्यंत इथं नोंदवायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.